कंप्लीट आ जाओ त्यांना बॉल पाहिजे त्यांना पाहिजे बॅट्समॅनला पाहिजे बॉल जेले नाही पण तुमचा दुसराच बॉक्स चालू आहे त्याला गुन्हेच पाडील आवरे लेट उतरले पोझिशन वेगळी होती काय दैवत आणि जेडी पुन्हा एकदा सलामीवीराच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ मयूर पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केलाय मागच्या मॅच मध्ये खरं तर भरपूर स्ट्रगल होतं जयवतचं मात्र या सामन्यामध्ये षटकारानं आगाज केलाय मॅग्निफिसंट हिट पहिला चेंडूवरती 6 मयूर तरेच्या विरोधामध्ये आक्रमण सुरू केलंय पहिल्याच बॉलवर या वेळेला लेंथ बॉल होतात ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल पलट वार केलाय बऱ्याचशा चर्चा सुरू होत्या की दैवत सातत्याने सराव करत असतो रबर बॉल क्रिकेटचा मात्र मागच्या सामन्यामध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता मात्र या वेळेला फोर्स केलाय पुन्हा एकदा तो त्याचा क्लास दर्शवत असताना हाय क्लास बॅटिंग दुसरा षटकार ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर हाफ ट्रॅकर बॉल होता समोर षटकार मारलाय कठीण असतं अशा प्रकारचे फटके खेळणं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा ओम 11 किरवली अर्थातच साई शेठ बजागे फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूला जानू स्पोर्ट इताडे जगन शेठ पाटील फॅम टीम चांगली लढत होईल या दोन संघांमध्ये यात तीळ मात्र शंका नाही आणि दोन्ही विख्यात पुरस्कर्ते आहेत मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये त्यांचे संघ तुम्ही पाहत असता पुढे टाकलाय या वेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओहो डायरेक्ट हिट लागू शकला असता त्या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाही आणि 2 धावा पूर्ण झाल्या आमचे ऑर्गनायझर रामकृष्ण काकडे आनंद ताकेने एन्जॉय करतायत सध्या तरी कारण टुर्नामेंट सफल होत चालली आहे कैलास पाटील देखील थोडेसे नर्वस आहेत मात्र तेही एन्जॉय करतायत या वेळेला बॅटची आतली कडा मात्र धाव मिळत नाहीये रामकृष्ण काकडे यांचा एक वेगळाच आनंद आहे की त्यांचं म्हणणं आहे की 5 पैकी 4 एलिमिनेट झालेले आहेत बाहेर झालेले आहेत आणि रामकृष्ण काकडे एक मात्र स्पर्धेमध्ये जिवंत आहेत हा एक वेगळाच आनंद आहे या वेळेला बॅटची बाहेरील कडा ओ फाईन लेगला फिल्डर आहेत उपस्थित एकच धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय चांगला आगाज चांगली सुरुवात जानू स्पोर्ट इताडे संघासाठी आपल्याला पाहायला मिळाली आहे खास करून दैवतच्या बॅटमधून या सर्व रन्स आल्या मयूर थोडासा महाग ठरलाय जेडी आता ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल मागच्या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस हो दैवतच आपण पाहतो ऑन स्ट्राइक असेल कारण शेवटच्या बॉलवर सिंगल आली गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओम 11 किरवली संघाकडनं कोणता वापरला जाणार कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये मला आठवतं की नितीन ज्यानं 6 बॉलमध्ये 5 धावांचं संरक्षण केलं होतं आणि त्याच्याचकडे चेंडू सोपवलाय क्या बात आहे कॅप्टननं देखील आता बरोबर प्रवाहाच्या सोबतीला काम केलंय आज नितीनचा दिवस आहे असं कॅप्टनला देखील वाटलं असावं प्रेक्षकांना देखील वाटलं आणि म्हणूनच त्याच्याकडे चेंडू सोपवला असावा या वेळेला मात्र फ्लिक केलाय
नितीनच्या विरोधात पहिलाच बॉलवर येतोय खणखणीत चौकार, मनगटी फटका, 4 धावा. चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. दैवत तुफानी बॅटिंग करतो यावेळेला पुन्हा एकदा. ओ माय गॉड, क्या स्ट्रॉप झाली आहे. आता काय घडले बघा, थ्रो देखील ओव्हर झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण. सहज सोपा झेल होता, मात्र या ठिकाणी जितू आय थिंक त्या ठिकाणी होता. जितूच्या माध्यमातून मिस्टेक झाली. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 धावा पुन्हा प्राप्त होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा, 21 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नितीन, वेगवान चेंडू होता, मात्र डावे स्टिक सोडून जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेच्या. चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पर्व दुसरं आहे. पहिलं पर्व जिंकलं एमडी स्पोर्ट आमनेपाड्यानं. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशाहीन बॉल. थोडासा प्रेशर जाणवतोय नितीनच्या गोलंदाजीमध्ये, कारण या ओव्हरमध्ये रन्स आलेत. 4 ओव्हरची मॅच आहे आणि काय आगाज केला या ठिकाणी फलंदाजाने. आणि सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत फेस केलेत ते दैवत वेलेकरनं. जेडीला एकही चेंडू फेस करता आला नाहीये. पुन्हा एकदा पुढे टाकलाय. थोडंसं आपण पाहिलं तर ऑकवर्ड पोझिशन होती. खोलवट टप्प्याचा बॉल आणि चांगल्या पद्धतीने फ्लिकच्या अंदाजाने फटका खोदून काढला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आणि अखेर 9 चेंडूंची वाट बघितल्यानंतर जेडी ऑन स्ट्राइक. पहिल्या सामन्याचा हिरो पराग जाधव वरती ज्या खेळाडूंना आक्रमण केलं होतं तो जेडी आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 24 रन्स ऑन बोर्ड. नितीन तयार. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल जेडी समोर. अकुट टप्प्याचा होता, स्ट्रॉंग झोन मध्ये पाठवला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा षटकार. हीच तर जेडीची ओळख आहे. जेडीचा हा स्ट्रॉंग झोन आहे. आपण पाहिला मिड विकेटला तो जास्तीत जास्त धावा बनवत असतो. मागच्या मॅचची हायलाइट देखील तुम्ही पाहिली की जिथे जेडीने जे 4 सिक्सर मारले होते ते 4ही मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला होते. एसके एंटरटेनमेंट टीम पुन्हा एकदा तो हायलाइट तुमच्या समोर सादर करेल. यावेळेला ऑन द राइट्स ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉइंट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव. दुसरी धाव देखील आता जोडण्याचा प्रयत्न राहिलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडंसं मी म्हणेल लेसी क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. 2 धावा पूर्ण. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकले 32 वर 32 रन्स. 4 षटकांच्या मॅचेस मध्ये मी म्हणेल आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरलाय जानुस्पोर्ट इटाडे संघ. स्लो बॉबन पुढे टाकण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, बॉल हवेत आहे. जितू पुन्हा एकदा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, मात्र झेल पर्यंत पोहोचला नाहीये आणि 2 धावा अशातच फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 34 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. एकही गडी गमावलेला नाहीये. भागीदारी उत्तम होते दोन्ही फलंदाजांमध्ये. सेमी फायनलची लढत आहे आपण, कारण एक दिवसीय स्पर्धा आहे, सो आपण तेच म्हणूया की सेमी फायनलची लढत आहे. जो जिंकणार तो थेट फायनल मध्ये पोहोचणार.
नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडाच्या विरोधामध्ये मकरंद स्पोर्ट मुठवळ या दोन संघादरम्यान यापुढची लढत तुम्ही पाहणार आहात. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचं. तिसरं षटक बोल तयार. या वेळेला मात्र गीतेश अगेन्स्ट पूल करण्याचा प्रयत्न, विकेट किपर प्रयत्न करतोय. झेल त्या ठिकाणी पकडू शकले नाहीयेत. मोरेश्वर सुतार बिहाइंड विकेट. एकच धाव त्या दरम्यान पूर्ण झाले आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 35व्या आकड्यावरती. गीतेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेगवान चेंडू जसा वेगाने आला तसा फेकून दिला पुन्हा मिड विकेटला. जेडीच्या बॅट मधून षटकार. जेडी नाम ही काफी है, ये नहीं रुकने वाले. अफलातून फटकेबाजी करतोय. गीतेशच्या विरोधात षटकार पाहायला मिळालाय आणि धावा बघता बघता 40च्या वर गेलेल्या आहेत. 41. हे पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. यहाँ पे गेंद डालोगे तो पूरा दिन भर छक्के लगाऊंगा असं सांगत असताना जेडी या वेळेला गोलंदाजांना तिसरा सिक्सर त्याने ठोकलाय आणि तोही मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रबर बॉल फॉर्मॅट साठी काही खेळाडू बनलेलेच आहेत. मग आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये नेहमीच दिनू कांबळे हा खेळाडू रबर बॉल फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी करतो. रोहित भालेराव सारखा खेळाडू चांगली कामगिरी करतो आणि सध्या जेडी आपण पाहतोय कमाल करतोय. पुढे टाकलाय हेलिकॉप्टर, उडवला लॉंग ऑनला आणि हा चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामधून एक्झॅक्टली कुठे गेले पाहूया. बाउंड्री लाईनच्या आतमध्येच थांबलंय आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना धावफलकावरती 49 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेचा हा चेंडू स्विंग अँड मिस ऑप्शनच्या बाहेर चेंडूची हाताळणी केली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू येत असताना गीतेशच्या माध्यमातून स्लो बावन पीक केलाय, लवकर पीक केलाय. आणखी एक षटकार. जेव्हा जेव्हा स्लॉट मध्ये चेंडू येणार तेव्हा तेव्हा तुम्ही फक्त मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर न तो बॉल घेऊन या असं फलंदाज सांगतोय. जेडीनं हा चौथा सिक्सर मारलाय आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट टू विकेट बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि बॉलला पुन्हा एकदा फेकून दिलं सरळ मिड विकेटच्या बाहेर. एकूण धावा खर्च केल्या आपण पाहतोय गीतेशनं 21 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 55 धावा आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस. 4 षटकांच्या मॅचेस मध्ये एक चांगली टोटल, चांगली नाही तर एक मोठी टोटल या ठिकाणी उभारली आहे जानू स्पोर्ट इताडेनं. अजूनही अंतिम षटक बाकी आहे. हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. नितीन डाऊन दी बॉल, नो मिस्टेक. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय दैवत वेलेकर. जास्त नाही काम होईल मला दुकानातलं कमिटमेंट. काय थोडं राहणार होती फार्म हाऊसला ते पण राहून गेला. मॅच कोण आहे ना करण काळन आहे माहीत तरी ना. करण काळनला पनीरची भाजी ना. पहिला धक्का अखेर इथे लागला आणि 55 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर करण मैदानामध्ये एंटर होतोय. संकेतनं पहिल्याच बॉलवर यश मिळवून दिले आपल्या संघाला. हे चांगले संकेत आहेत. मात्र यावेळेला जास्त उचली देण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
चला दोन्ही कॅप्टन या, मकरंद स्पोर्ट मुठवळ आणि मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचं सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. संकेत तयार, या वेळेला फक्त दिशा दिली आहे बॉलला. पुन्हा एकदा नितीनकडे बॉल येतोय. आज नितीन चुका करत नाहीये. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, दुसऱ्यांदा त्यानं झेल पकडले आणि दुसरा धक्का इथे लागतोय जानू स्पोर्ट इताडे संघाला. हॅलो हॅलो बोल ना मग. मापगाव बोल मॅचला कॉमेंटला आले बोल. बॅट्समन कोण आहे? हा बोल ना. कॉमेंट्रीला आले बोल ना. संकेत पुन्हा एकदा तयार. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा येतात पंकज माळी भाटल एक्सप्रेस ज्यांच्या माध्यमातून दैवत वेळेकर आणि त्याच्या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पंकज माळे आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करतोय चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये. आणि सध्या तरी जानू स्पोर्ट इताडे संघासाठी ऑल इज वेल सुरू आहे मैदानामध्ये. संकेतचा हा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या आउटसाइड एज होती. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव या ठिकाणी पळून पूर्ण केली आहे. काय गोलंदाजी केली आहे संकेतनं. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आणि तेव्हाच त्यानं संकेत दिले की मी माझ्या संघासाठी इथे नक्कीच विजयोत्सव साजरा करण्याची संधी देणार. आणि तसाही संकेत संघाचा कर्णधार आहे. 58 धावा अंतिम ओव्हर. 3 धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. धावा रोखल्यात. स्ट्रायकिंग एंडला बलवंत दलवी या सीझन मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्मात होता. मात्र रबर बॉलचं क्रिकेट तेवढंच जमलं नाहीये सध्या तरी असंच म्हणावं लागेल या स्पर्धेत. अवांतर धाव या ठिकाणी जोडली गेली. 59 धावा धाव फलकावरती लागतात. संकेतचा हा बॉल हुक केलाय. या वेळेला मात्र बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स 4 रन. कॅप्टन आलं का? कोणता आहे? चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. 63 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते. यानंतर जो सामना होणार आहे मकरंद स्पोर्ट मुठवळ आणि मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेला लीडिंग एज. मात्र ही एज काफी होती असं वाटतंय. होय आणि बॉल सरळ 6 धावांसाठी षटकार. शेवटचे 2 बॉल चुकीचे राहिले आणि अखेर हे षटक देखील फलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावी राहिलं. धावा झाल्या एकंदरीत आपण पाहतोय 69 आणि 70 धावसंख्येचं लक्ष आता हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये असेल. तो म्हणजे टीम ओम 11 किरवली समोर साई शेठ बजागे फॅम टीम आणि एका बाजूला जगन शेठ पाटील फॅम टीम. असा सामना सुरू आहे. मात्र यानंतर मुठवा संघ उत्तम शेठ यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि मल्हार स्पोर्ट संजय घोडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन्ही कॅप्टन टॉस करूया आपण. या दोन्ही कॅप्टन या टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मकरंद स्पोर्ट मुठवळ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा. रामकृष्ण काकडे आमच्या ऑर्गनायझिंग टीम मधील मेंबर्स यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
चार ऑर्गनायझर बाहेर झालं का दामेदा? 4 ऑर्गनायझर बाहेर झाले. काय केपी तुमचं काम केलं मस्त मॅच बनवलेली. मारत कोणी मारलं चक्कर ते कोणाला जाऊ बघ. क्रिकेट आहे कोण पण चालतं. मुठवळ संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. गुणेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मुठवा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय मल्ला स्पोर्ट देवरुंगपाडा संघाला. तर पुन्हा एकदा आपण वळूया सेकंड इनिंग कडे आणि ऐकूया कल्याण टिटवाळा विभागातील एक गोड आवाज विश्वास केने यांचा. समीरजी ठाकरे पुढच्या सर्वांचं चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अतिशय सुरेख मॅच मधाच्या आतमध्ये सुरू एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच ओम 11 किरवली साई बजाग्यान फॅन टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट चानू स्पोर्ट्स इताडे जगनशेठ पाटील यांचा संघ. अगदीचा विचार केला तर फलंदाजी करत असताना धावफलकावरती बहुधा 69 धावा आणि त्याच्यामध्ये मोलाचा खारीचा वाटा असेल तो म्हणजेच दैवत वेळेकर आणि झेडीचा अतिशय चांगली कामगिरी केली. हो दैवत पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिला चेंडू अगदी स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आज आमचे ऑफिशियल पंच मेक्यादादा यांनी देखील चांगली कामगिरी केली. पावसाळी क्रिकेटमध्ये नक्कीच या रगरगत्या पावसामध्ये पंचांची भूमिका चोख पद्धतीने कामगिरी पार पडत असा. इथे मात्र नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये फारसा एलिमिनेशन पाहायला मिळत नाही आहे. तत्पर मिळेल एकच धाव. 70 धावांचा टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि नक्कीच त्या अनुषंगाने मोठे फटके मारावे लागतील जर या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं वर्चस्व निर्माण करून ठेवायचं असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. नितीन आणि जितूला गोलंदाज तयार. हो क्या बात है, फ्लॅटून स्ट्रोक अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, षटकार. या फटक्यांची नितांत आवश्यकता होती कारण की विचार केला तर 70 धावांचं अवाढव्य असं टार्गेट आणि त्या अनुषंगाने हे फटके येणं गरजेचं होता आणि तोच फटका एक्झिक्यूट केला फलंदाज जितूने. जितूच्या बाट पुन्हा षटकार आला. हो पुनश्च आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा वाईडचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. अगदी विचार केला तर षटकाराला. तदनंतर मात्र दैवत वेलेकर वरती थोडासा दबाव स्पष्टपणे जाणवला आणि त्या अनुषंगाने हा वाईड देखील फेकला गेला. त्या अनुषंगाने विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. ओ हो हो हा फटका देखील सुरेखा. बेगीट षटकार, खडे खडे लॉब केला आणि सीमा पार षटकार. हा ॲक्शन रिप्लाय स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदी ताकदीचा तंतोतंत वापर केला आणि अगदी सीमा पार चेंडूला फेकून दिला. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि त्याच्या जोरावरती आता मात्र धावा धावफलकावरती तुला पाहायला मिळत आहेत. 15 धावा, 4 षटकांचा सामना. त्या अनुषंगाने आतिषबाजी करणं गरजेचं आहे. ओहो सलगचा तिसरा षटकार आलाय. फलंदाज जितू ऑन दी फायर. बिग हिट षटकार.
आतिषबाजी सुरू आहे. मधाच्या चारही बाजूला षटकारांचा या ठिकाणी मात्र पाऊस पाडला जातोय. थोडा वेळ का होईना परंतु पाऊस थांबला होता, परंतु षटकारांचा पाऊस मधाच्या आतमध्ये पाडला जातोय. धावसंख्या जाऊन पोचले 21 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. थोडस महागडं षटक आतालतोय दैवत वेळेकर. हो पुनश्च गॅप शॉट सिलेक्शन, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, गवताचं त्या ठिकाणी मात्र थोडस या ठिकाणी मात्र विश्लेषण पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती जोडला जात आहेत. जितू स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल कारण की त्याच्या बॅटमधून सलगच्या 3 षटकार आलेत. 23 धावा जशास तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ज्यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना जानू स्पोर्ट्स इताडी संघाचे फलंदाज षटकारांची आतिषबाजी करत होतं, त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये दिलं जात आहे जितू या बॅटरच्या माध्यमातून. हा अंतिम चेंडू या षटकातील. ॲज अ बॅटर स्ट्राईक एंडला जितू पुनश्च सज्ज आहे. ओहो हुक केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा 4था षटकार. क्या बात आहे. अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 29 धावा आणि आता मात्र विजयासाठी समीकरण मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडूमध्ये 41 धावेंची आवश्यकता. महागडं षटक आदळलाय दैवत वेळेकरने कारण की तब्बल 29 धावा खर्च केल्यात आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र 41 धावेंची आवश्यकता आहे. चांगली फटकेबाजी सुरू आहे. 70 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. असं वाटलं होतं की आता मात्र थोडासा बॅकफुटला जाईल ओम 11 किरवली हा संघ, परंतु समीरजी ठाकरे यांनी प्रेडिक्शन लावलं होतं की हा सामना रंगेल आणि तशा पद्धतीचा हा सामना रंगला कारण की पहिल्या षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती जोडल्या. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती पियुष आपण पाहतोय आणि आता मात्र स्ट्राईक असेल नितीनकडे, ज्याने देखील मागच्या मॅचमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. तोच बॅटर स्ट्राईक एंडला. हो पुनश्च पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. अपील तर झालंय त्या ठिकाणी अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली जाते. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे कारण की विचार केला तर युवा गोलंदाज आहे पियुषने देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एका बाजूने आपण पाहिलं तर या मॅचमध्ये जितूने सलगचे 4 षटकार मारून सामन्याला जिवंत ठेवलाय. हो दिशाहीन गोलंदाजी. डायरेक्ट हिटची संधी होती आणि धोक्याची घंटा वाजली असेल मान इन फॉर्म जितूसाठी, परंतु काही हरकत नाहीये. या ठिकाणी मात्र पंचांचा वाईटचा इशारा. वाईट +1 अशा अवंतच्या स्वरूपाने 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. नक्कीच आमची ऑर्गनायझर कमिटी यांचं देखील मी अभिनंदन करेन की त्यांनी देखील ही स्पर्धा या ठिकाणी मात्र राबवली. सुपर संडे आणि या ठिकाणी मात्र ही मेजवानी प्रस्तुत करून दिली या परिसरातील सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना. सगळ्यात माझ्या दिशेनं आता मात्र विचार केला तर पियुषला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईक एंडला असा बॅटर जितू सज्ज झाला ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आले होते. ओहो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. आता मात्र गतीनं बीट केलाय कारण की मागच्या षटकामध्ये दैवत वेळेकरने जितक्या वेगाने चेंडू आले तितक्या वेगानं चेंडूला सीमारेषे पार पाडवण्यात यश संपादित केलं होतं फलंदाज जितूनं आणि त्या अनुषंगाने पियुषने या ठिकाणी मात्र थोडासा कमबॅक केलाय. व्हेरिएशन पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि हा निर्धाव चेंडू आदळलाय. हो मिस्टामिक स्ट्रोक आहे. अगदी क्षेत्ररक्षक त्या दिशेने येत आहेत आणि हो चुकी घडलाय आणि झेल देखील ड्रॉप झालाय. आणि झेल ड्रॉप कुणाचा तर ज्या फलंदाजाने अजूनही या सामन्याला जिवंत ठेवलाय त्या फलंदाजाचा अर्थात जितूचा हा झेल ड्रॉप झालाय. ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता बराच वेल चेंडू हवेत होता. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले देखील होते आणि शेवटच्या मोमेंटला हा चेंडू हातातून निसटला आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 2 धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 33 धावा.
हो, इथे मात्र नक्कीच पाहावं लागेल पंचांचा वाईटचा इशारा, कारण की थोडीशी लेंथ खिचली होती गोलंदाज पियुषने आणि त्याच्या जोरावरती थोडीशी अतिरिक्त उचली प्राप्त झाली आणि हा वाईटचा इशारा पंचांचा देखील आलाय. हो, इथे मात्र 30 तरार गोलंदाजी सुरू आहे. फटका देखील लाजवाब होता. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकामध्ये मोठे फटके जरूर येत नाही, परंतु एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक हलत ठेवलाय दोन्ही बॅटर्सने. चांगली गोलंदाजी पियुष देखील करतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 36. पुनश्च या ठिकाणी मात्र पाहावं लागेल, लेगस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पेश केलाय. वाईडचा इशारा. मोठे फटके मारू देत नाही, परंतु अतिरिक्तच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र धावा येत आहेत. हो, पुनश्च या ठिकाणी मात्र वाईडचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईड या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी मात्र हे अवांतरच्या स्वरूपाने धावा खर्च केल्या जातात पियुषच्या माध्यमातून, परंतु जमेशी बाजू म्हटली तर अजूनही मोठा फटका आला नाहीये. ओहो, आला आला. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका एक्झिक्यूट केला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. प्रशंसा करावी लागेल जितूची देखील. अप्रतिम कामगिरी केली. 13 चेंडूमध्ये आता मात्र धावा हव्या आहेत. 26 धावेंची आवश्यकता. 13 चेंडू 26 धावेंची आवश्यकता. ही स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी आहे खरं तर दैवत वेळेकरची आणि ऑर्गनायझर कमिटी देखील या गोष्टीकडे पाहत आहेत. नक्कीच कधी कधी सामन्यामध्ये हे नक्कीच स्ट्रॅटेजी असते, ती नेहमीच करणं गरजेचं असते. हो, वाईड वाईड चेंडू आलाय. दडपण दडपण पियुष या गोलंदाजावरती स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असेल, यात मात्र शंका नाही आहे. हो, शरीराचा वेध घेणारा 30 तरार चेंडू आणि या ठिकाणी मात्र हा डॉट चेंडू आला आणि त्याच बरोबरीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45 आणि आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये 25 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 25ची आवश्यकता आणि आता मात्र पावसाची देखील रिमझिम सुरू झाली. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा मात्र थोडीशी नक्कीच या ठिकाणी मात्र परिस्थिती वेगळी असते बॅटिंगसाठी, परंतु या ठिकाणी मात्र पावसाला न जुमानता या दोन्ही बॅटर्सला चांगली फटकेबाजी करावी लागेल. नितीन आणि जितूने प्रभावित करून सोडलं या सामन्यामध्ये आणि मागच्या सामन्यामध्ये नितीननं देखील प्रभावित करून सोडलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 25. 12 चेंडू 25ची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेश त्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. ओहो, इथे मात्र पाहावं लागेल पंचांचा नोचा इशारा मेजवानी दिलाय. आफ्टर द लंच ही फार मोठी मेजवानी असेल फलंदाज नितीनसाठी. फ्री हिटचा हा चेंडू आता मात्र हात खोलण्याची नावी संधी या ठिकाणी मात्र मिळवून देते गोलंदाज विघ्नेश. ओहो, रायझिंग अँड सरप्रायझिंग, क्या बात आहे. अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप आणि त्या अनुषंगाने आगळ्या वेगळ्या शैलीने हा चेंडू पिच केला आणि त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू आलाय. 11 चेंडू 24 धावेंची आवश्यकता. 4 बिग हिट करावे लागतील. हो, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. मला असं वाटतं की जितूला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. नितीनकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु या मॅचमध्ये या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रगल करतोय, कारण की आतापर्यंत नितीनने 4 चेंडू फेस केले, त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेत
आणि एका बाजूने विचार केला तर जितूने चांगली गोलंदाजी केली, त्याच्या बॅटमधून 5 षटकार आलेत. आता त्याच्या जोरावरती थोडासा मजबूत पकड निर्माण झाले या सामन्यामध्ये. विघ्नेश पुनश्च तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ हो डॉट बॉल. 1/4 ओव्हरचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सलगचे 3 चेंडू डॉट. ओम 11 किरवली संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला जाताना. ओहो अफलातून फटका. क्या बात आहे. जरी पाऊस असला तरी सुद्धा या ठिकाणी मात्र वेगळ्या शैलीनं चेंडूला फेकून दिला. सीमा पार षटकार. अप्रतिम कामगिरी. 8 चेंडू आणि विजयाचं समीकरण 18 धावांचं. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाऊस देखील आता मात्र मोठ्याने बरसतोय, परंतु या ठिकाणी मात्र पावसाला न जुमानता हा फटका एक्झिक्यूट केला. फार वेळा आपण पाहत असतो पावसाळी क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा पाऊस आहे तेव्हा तेव्हा मात्र षटकार पाहायला मिळत नाहीये, परंतु हा षटकार नितीनच्या बॅटमधून आला. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. हो पंचांचा वाईटचा इशारा. दडपणाखाली गोलंदाजी सुरू आहे. प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल होतो या मॅचनं. आजच्या या एकंदरीत स्पर्धेमध्ये विचार केला तर संपूर्ण जेवढेही सामने झाले त्यामध्ये नक्कीच शेवटच्या मोमेंट पर्यंत हे सामने गेले होते. हो डॉट बॉल. हा निर्धाव चेंडू आलाय. 17 धाब्यांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धाबा. कुठल्या संघावरती खतरा निर्माण होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पाऊस जोराने येतोय आणि या अंतिम चेंडूवरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे, परंतु पावसाचा वेग अतिशय वेगाने आहे. त्या अनुषंगाने बराच वेळ चेंडू हवेत होता आणि या धावा येत आहेत तत्पर. 2 धावा आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 55 धावा. आणि आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्यात. 6 चेंडू मध्ये 15. 6 मध्ये बनवायच्यात 15. सहा चेंडू मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. सहा मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता. आणि आता मात्र बॅटर्सला देखील नजर ठेवावी लागेल चेंडूवरती, कारण की हा पावसाचा वेग अतिशय आहे. 6 मध्ये 15 धाबा हव्या आहेत आणि वेग देखील पावसाचा वाढलाय. गोलंदाज तयार. 6 मध्ये बनवायचे 15. रोशन आला. हो आडव्या पाटण्यावरून साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दैवत वेलेकर जीवाच्या कांडाने चेंडूला फेकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. ओ हो इथे मात्र मनोरंजन स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आमच्या सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनोरंजन केलं जातं, कारण की पाऊस पडतोय आणि नक्की ज्यासाठी ओळखला जातो पावसाळी क्रिकेट तो मात्र खेळ या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. धुवाधार पाऊस पडतोय आणि एका बाजूने मॅच देखील तितक्याच ताकदीची पाहायला मिळतोय. धावा बनवायचे 13. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला, परंतु क्षेत्ररक्षकांना देखील दिसत नाहीये चेंडू कुठल्या दिशेने गेला. एवढा पावसाचा वेग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तत्पर मिळतील या 2 धावा. 4 मध्ये आता मात्र बनवायच्या 11. 4 चेंडू 11 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र स्पष्ट करेल, परंतु पावसाचा वेग देखील तितकाच आहे. चाणाक्ष नजरेने फटका एक्झिक्यूट करावा लागेल. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 11. 3 मध्ये बनवायचे 11.
हो पुनश्चा चांगला चेंडू पिच केला, परंतु पाहावं लागेल पंचांचा वाईटचा इशारा. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा. हो डॉट बॉल. खरं तर पावसाने या ठिकाणी मात्र गोलंदाजांना थोडासा बेनिफिट दिला आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर चेंडू दिसत देखील नाहीये बॅटर्सला. हो पुनश्चा पाहावं लागेल पंचांचा या ठिकाणी मात्र निर्णयाची वाट पाहिली जाईल. हा डॉट चेंडू होतोय आणि या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. पावसाचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मात्र होतोय जानू स्पोर्ट्स इताडे या संघाला आणि हा सामना जिंकलाय बेबी स्पोर्ट्स जानू स्पोर्ट्स इताडे या संघानं. परंतु प्रेक्षकांची मने जिंकली ती म्हणजेच आज बॅटर जितूने चांगली फटकेबाजी केली आणि या ठिकाणी मात्र चांगला सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला. पावसाचा वेग वाढला आणि त्याच्या मदतीवर जानू स्पोर्ट इताडे संघ या ठिकाणी मात्र विजय संपादित केलाय. इताडे संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक ओम 11 किरवली अँड साई बजाके फॅन टीम. हार्ड लक. पुढील मॅचसाठी लगेचच सज्ज राहा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील मॅचसाठी आपण नक्कीच या ठिकाणी मात्र दोन्ही संघांना सूचित करतोय आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट जेडीने देखील आक्रमकता दाखवली. 31 धावांची आक्रमक खेळी साकारली. जेडी ठरला या मॅचचा हिरो. आणि नितीन आपण देखील आपली देखील मावतो मॅच बाकी होती. नितीन आपण देखील या आणि त्याचबरोबरीनं जेडी आपण देखील या. चांगला खेळ या ठिकाणी मात्र प्रस्थापित केला ओम 11 किरवली या संघानं. आणि दैवत वेलेकर आपण या मॅचसाठी पंचांची भूमिका साकारायची आहे. चला जेडे आपण लगेचच या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. पुढील मॅच मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मुठवळ संघ मकरन स्पोर्ट्स मुठवळ. अशी बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आणि जशी मॅच सुरू होईल या ऐकूयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक. एक गोड आवाज भिवंडीचा अर्थातच समीर ठाकरे यांना ऐकूयात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद.